हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत जे नवीन फार्मसिस्टच्या वॅकन्सी येणार आहेत। तर मित्रांनो, ह्या फार्मसिस्टच्या ज्या वॅकन्सी आहेत ती कुठल्या असणार आहेत? मित्रांनो, ह्या महानगरपालिकेच्या वॅकन्सी आहेत। तर मित्रांनो, ऑलरेडी मी आपल्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये कोणत्या कोणत्या महानगरपालिकेच्या वॅकन्सी येणार आहेत ते सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत। परंतु त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये खूप साऱ्या स्टुडंटनी मला असा क्वेश्चन केला की सर, कोणत्या कोणत्या महानगरपालिकेच्या वॅकन्सी येणार आहेत? तर त्यासाठी मित्रांनो, या एकाच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की कोणत्या कोणत्या महानगरपालिकेच्या वॅकन्सी येणार आहेत आणि त्याचं डिटेल नोटिफिकेशन कधी येणार आहे। तर मित्रांनो, शॉर्ट नोटिफिकेशन ऑलरेडी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर डिस्कस केले की किती फार्मसिस्टच्या वॅकन्सी अप्रूव्ह झालेत, तर त्यांचं डिटेल नोटिफिकेशन आणखीन आलेलं नाहीये। तर मित्रांनो, कोणत्या कोणत्या अशा महानगरपालिका आहेत, तिथे फार्मसिस्टच्या किती जागा आहेत, ते सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत। हे बघू शकता, कोणत्या महानगरपालिकेच्या वॅकन्सी जाहिरात येणार आहेत, कोणत्या महानगरपालिकामध्ये किती जागा, सर्व इन्फॉर्मेशन। तर मित्रांनो, ह्या टोटल ज्या 4 महानगरपालिका आहेत तर त्याच्यामध्ये टोटल पोस्ट किती असणार आहेत फार्मसिस्टच्या? ते मित्रांनो 70 जागा या 4 वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये फार्मसी ऑफिसरच्या असणार आहेत। तर मित्रांनो, आपण स्टार्टिंगला कोणती महानगरपालिकेची वॅकन्सी येणार आहे ते बघू। फार्मासिस्ट वॅकन्सी 2024। त्याच्यामध्ये मित्रांनो, सर्वात आधी जी वॅकन्सी म्हणजे नेक्स्ट वीक मध्ये ह्याचं डिटेल नोटिफिकेशन येणार आहे ती कोणती असणार आहे मित्रांनो? अमरावती महानगरपालिका। तर मित्रांनो, अमरावती महानगरपालिकेचा ऑलरेडी जे 23 अप्रूव्ह पदे आहेत तर त्याचं नोटिफिकेशन जे आहे तर ती जाहिरात आपण ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर डिस्कस केलेली आहे, ते पण तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन व्हिडिओ बघू शकता। तर मित्रांनो, अमरावती महानगरपालिकेमध्ये टोटल फार्मसिस्टच्या वॅकन्सी किती आहेत? 23 फार्मसिस्टच्या वॅकन्सी आहेत। तर मित्रांनो, याचं डिटेल नोटिफिकेशन, आता डिटेल नोटिफिकेशन म्हणजे काय? तर त्या नोटिफिकेशन म्हणजे मित्रांनो तुम्हाला काय समजणार आहे? ऍप्लिकेशन स्टार्ट डेट, म्हणजे अमरावती महानगरपालिकेचं जे वॅकन्सीचं नोटिफिकेशन असणार आहे त्याचं ऍप्लिकेशन तुम्ही कोणत्या डेट पासून करू शकता, त्याच्यामध्ये क्लोज डेट असणार आहे। त्या नोटिफिकेशन मध्ये महत्वाचं म्हणजे मित्रांनो इलिजिबिलिटी क्रायटेरिया, म्हणजे मित्रांनो तुम्ही इलिजिबल कोणते बी फार्म डी फार्म स्टुडंट त्या एक्झाम साठी इलिजिबल असणार आहेत। इथे शॉर्ट मध्ये जर सांगायचं म्हणलं तर बी फार्म साठी कोणताही एक्सपिरियन्स वगैरे लागणार नाही, तुमची डिग्री कंप्लीट असेल बॅचलर ऑफ फार्मसी तर तुम्ही याच्यासाठी इलिजिबल असू शकणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, डिप्लोमा इन फार्मसी म्हणजे डी फार्म झालेला असेल तर मित्रांनो तुम्हाला इथे 2 इयरचा एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असणार आहे। ते आपल्याला डिटेल मध्ये ज्यावेळेस डिटेल नोटिफिकेशन येईल, आणि मित्रांनो हे अमरावती महानगरपालिकेचं नोटिफिकेशन खूप लवकर येणार आहे, हे नेक्स्ट वीक मध्ये पण तुम्हाला बघायला भेटू शकतो। त्याच्यानंतर मित्रांनो, महत्वाचा क्वेश्चन आहे पॅटर्न। तर मित्रांनो, या अप्रूव्ह पदाच्या ह्याच्यामध्ये याचं पॅटर्न दिलेलं नाही। पॅटर्न मीन्स TCS किंवा IBPS या 2 कंपनी एक्झाम कंडक्ट करतात, तर त्यानुसार ते पॅटर्न असणार आहे, ते पण नोटिफिकेशन मध्येच आपल्याला समजणार आहे। ही एक चांगली वॅकन्सी आहे अमरावती महानगरपालिकेची। त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरी महानगरपालिका आहे त्याचं पण नोटिफिकेशन आलेलं आहे। तर त्याच्यामध्ये अप्रूव्ह पदे किती असणार आहेत मित्रांनो फार्मसिस्टच्या? ते असणार आहेत 15 वॅकन्सी या महानगरपालिकेमध्ये असणार आहे। कोणती महानगरपालिका आहे? भिवंडी निजामपूर महानगरपालिका। तर मित्रांनो, भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचं जे अप्रूव्ह पदाचं नोटिफिकेशन आहे ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे। तर मित्रांनो, ह्याचं डिटेल नोटिफिकेशन आणखीन आलेलं नाहीये। डिटेल नोटिफिकेशन मीन्स त्याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया, एज किती असणार, कोणत्या कॅटेगरीसाठी किती पोस्ट असणार आहेत, हे डिटेल सर्व ऍप्लिकेशन स्टार्ट डेट, क्लोज डेट, हे सर्व माहिती याच्यामध्ये असणार आहे। तर मित्रांनो, दुसरी महत्वाची एक गोष्ट कोणती आहे तर हे अप्रूव्ह पदाचं जो नोटिफिकेशन होतं त्याच्यामध्ये त्यांनी कोणती कंपनी एक्झाम कंडक्ट करणार आहे ते पण याच्यामध्ये दिलेलं आहे। तर ते कोणती कंपनी करणार आहे मित्रांनो? TCS कंपनी, राईट। तर मित्रांनो, तुम्हाला तयारी करताना भिवंडी निजामपूरची तयारी जर तुम्ही करत असाल फार्मसीची, तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो,
TCS पॅटर्नचा जो सिलेबस असणार आहे फार्मसी ऑफिसरचा, तर TCS ने मित्रांनो लास्टली DHSC एक एक्झाम कंडक्ट केलेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आता कारागृह विभागाची पण एक्झाम TCS पॅटर्नच कंडक्ट करत आहे. तर त्याचा जो सिलेबस असणार आहे मित्रांनो ते तुम्हाला फॉलो करायचंय. आणि मित्रांनो एक्झामसाठी तुम्ही ज्यावेळेस प्रिपेअर करत असाल तुम्हाला पॅटर्न नुसार स्टडी करणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो ही एक्झाम कोणती कंपनी कंडक्ट करणार आहे? TCS भिवंडी निजामपूर महानगरपालिका. इथे वॅकन्सी किती? टोटल 15 वॅकन्सी याच्यामध्ये असणार आहेत. अमरावतीमध्ये 23 वॅकन्सी होत्या, भिवंडी निजामपूर महानगरपालिकेमध्ये 15 वॅकन्सी. मित्रांनो नेक्स्ट जे महानगरपालिका आहे ती कोणती आहे? मीरा भाईदर महानगरपालिका. तर मित्रांनो मीरा भाईदर महानगरपालिकेमध्ये फार्मसिस्टच्या टोटल वॅकन्सी किती असणार आहेत? टोटल 6 वॅकन्सी या महानगरपालिकेमध्ये तुम्हाला दिसणार आहेत. तर ह्याचं पण मित्रांनो अप्रूव्ह पदे जे नोटिफिकेशन आहे ते साईटवर आलेलं आहे महानगरपालिकेच्या, त्याच्यामध्ये 6 आहेत. आणि मित्रांनो ह्याचं जे डिटेल डिस्कशन पण आहे तर ते पण आपल्या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ याच्यावर अवेलेबल आहे. आणि मित्रांनो नंतर ह्याचं डिटेल नोटिफिकेशन म्हणजे एलिजिबिलिटी, ऍप्लिकेशन स्टार्ट डेट कधी, हे सर्व इन्फॉर्मेशन मित्रांनो तुम्हाला लवकरच ह्याचं नोटिफिकेशन आल्याच्या नंतर समजणार आहे. तर मित्रांनो हे जे 6 फार्मसिस्टचे टोटल पद आहेत, तर मित्रांनो ही एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे? तर मित्रांनो IBPS पॅटर्नने ही एक्झाम कंडक्ट होणार आहे. मीरा भाईदर महानगरपालिका ह्या टोटल 6 वॅकन्सी मित्रांनो कोण कंडक्ट करणार आहे? IBPS पॅटर्नने कंडक्ट होणार आहे ही एक्झाम. नंतर मित्रांनो आपण 3 ऑलरेडी महानगरपालिका डिस्कस केल्या. त्यामध्ये एक आहे अमरावती, भिवंडी निजामपूर महानगरपालिका, त्याच्यानंतर मीरा भाईदर महानगरपालिका, एक TCS पॅटर्न कंडक्ट करणार आहे, एक IBPS पॅटर्न कंडक्ट करणार आहे. आणि मित्रांनो अमरावतीचं जे आहे तर त्याचं पॅटर्न आपल्याला माहिती नाही आहे आणखीन, तर ते नोटिफिकेशन लवकरच येईल त्याच्यामध्ये समजणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो जी नेक्स्ट महानगरपालिकेची वॅकन्सी असणार आहे ती कोणती असणार आहे मित्रांनो? नाशिक महानगरपालिका. तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेचं जे नोटिफिकेशन आहे अप्रूव्ह पदे किती आहेत ते आणखीन आपल्याला साईटवर भेटलेलं नाहीये, त्याच्यामुळे नाशिक महानगरपालिकेची जास्त इन्फॉर्मेशन नाहीये. पण मित्रांनो नाशिक महानगरपालिकेची वॅकन्सी येणार आहे हे कन्फर्म आहे. आणि मित्रांनो हे पण तुम्हाला ह्याचं नोटिफिकेशन पण जूनच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला हे डिटेल नोटिफिकेशन भेटू शकतं. त्याच्यामध्ये तुम्हाला समजणार आहे की नाशिक महानगरपालिकामध्ये टोटल फार्मसिस्टच्या वॅकन्सी किती असणार आहेत, ऍप्लिकेशन स्टार्ट डेट, ऍप्लिकेशन एंड डेट, त्याच्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्याच्यामध्ये मित्रांनो कॅटेगरी वाईज पोस्ट किती असणार आहेत, ओपन साठी पोस्ट किती असणार आहेत, SC ST साठी, विजेसाठी किंवा मराठा आरक्षण जे 10% लागू आहे तर त्याच्यासाठी एखादी राखीव जागा येते का, EWS असेल, ह्या सर्व गोष्टी त्या नोटिफिकेशन मध्ये समजणार आहे. पण मित्रांनो नाशिक महानगरपालिकेमध्ये एक अंदाजे 26 फार्मसिस्टच्या पोस्ट असू शकतात. तर मित्रांनो आपण जर हे 4 महानगरपालिकेचे कॅल्क्युलेट केले टोटल पोस्ट तर मित्रांनो टोटल किती होतात? 70 जागा याच्यामध्ये येऊ शकतात. नंतर मित्रांनो इथे 2-3 क्वेश्चन आहेत जे मित्रांनी खूप साऱ्या स्टुडंटने मला विचारलेलं. तर आता ह्या 4 वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या जागा आहेत, राईट. तर मित्रांनो तुम्ही सर्व जे महानगरपालिकेच्या वॅकन्सी आहेत तर वेगवेगळे ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता. म्हणजे ZPचं कसं एकदा नोटिफिकेशन होतं एकाच जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता, पण इथे तसं नाहीये. अमरावतीमध्ये पण तुम्ही एक्झाम देऊ शकता. नंतर जे खाली वॅकन्सी मी सांगितलेलं जसे भिवंडी निजामपूर असेल, नंतर मीरा भाईदर महानगरपालिका असेल, यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि मित्रांनो ह्यांचं टायमिंग ऑफ एक्झाम वेगवेगळ्या डेजला होईल, वेगवेगळे नोटिफिकेशन येईल, स्टार्ट डेट वगैरे टोटली डिफरंट होईल, म्हणजे सेपरेट प्रोसेस असणार आहे. तर हे एक क्वेश्चन तुमचा क्लिअर झाला. नेक्स्ट क्वेश्चन हे डिपेंड आहे मित्रांनो पॅटर्नवर, सिलेबस कसा असेल. आपल्या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी आपण TCS आणि IBPS मित्रांनो जेवढ्या पण महाराष्ट्राच्या फार्मसीच्या एक्झाम असतात 2च कंपनी कंडक्ट करतात, एक आहे TCS आणि एक आहे IBPS. तर मित्रांनो
ह्या दोन्ही पॅटर्नचा सिलेबस आपण ऑलरेडी व्यवस्थित अपलोड केलेला आहे. तुम्ही ते रेफर करून स्टडी स्टार्ट करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो हे डिटेल आणखीन एक महत्त्वाची गोष्ट क्लिअर करतो मी, कारण खूप साऱ्या स्टुडंटला हा पण डाऊट आहे की सर ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत का. महानगरपालिकेच्या कोणत्याही वॅकन्सीचा ॲप्लिकेशन अजून स्टार्ट झालेलं नाहीये. ते स्टार्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला आर.डी. फार्मा यूट्यूब चॅनलवर, आर.डी. फार्मा टेलिग्राम चॅनलवर सर्व इन्फॉर्मेशन मित्रांनो व्यवस्थित समजणार आहे. तुम्हाला स्टडी स्टार्ट करा. IBPS पॅटर्न असेल, TCS पॅटर्न असेल, तुम्ही ते रेफर करा. त्यानुसार फार्मसीचा सिलेबस असेल, नॉन टेक्निकलचा GKचा सिलेबस असेल, मराठी ग्रामर असेल, इंग्लिश ग्रामर असेल, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला डिटेल व्यवस्थित करायच्यात, कारण इथे वॅकन्सी खूप कमी असतात. त्यासाठी रँक जास्त लागतो. तुम्हाला स्टडी त्यानुसार करायचंय मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या सर्व फार्मासिस्ट फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.